जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, MPSC, UPSC, पोलीस भरती व इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे. नुकतेच भारत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे. चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जयंत नारळीकर यांचे आहे. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार संसदला आहे. अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, अच्युत पालव या तिघांना राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे. भारतातील पठाराच्या छोटा नागपूर भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात. खनिज संपत्तीचे भांडार असे कशाला म्हणतात? भारतातील पठाराच्या छोटा नागपूर भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात. लोकसभेचे पहिले अधिवेशन 1952व्या वर्षी झाले. लोकसभेचे अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? 1952व्या वर्षी झाले. लोकसभेचे अधिवेशन 1952व्या वर्षी झाले. श्योक व गिलगट ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. श्योक व गिलगिट ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? जमसांडे. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आला आहे. महाराष्ट्राची सर्वात रुंदीची रांग कोणती? हिमालयाची सर्वात रुंदीची रांग कोणती? लेसर हिमालय. लेसर हिमालय हे काय आहे? हिमालयाची सर्वात रुंदीची रांग लेसर हिमालय. रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला क्रोमॅटिक्स असे म्हणतात. क्रोमॅटिक्स कशास म्हणतात? रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला क्रोमॅटिक्स असे म्हणतात. अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात 1962व्या वर्षी झाली. अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1962व्या वर्षी झाली. अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात 1962व्या वर्षी झाली. झास्कर लडाख काराकोरम पर्वतरांगेचे स्थान काश्मीर हिमालय येथे आहे. झास्कर लडाख काराकोरम पर्वतरांगेचे स्थान कुठे आहे किंवा कोणत्या हिमालयात आहे? तर काश्मीर हिमालयात आहे. झास्कर लडाख काराकोरम पर्वतरांगेचे स्थान काश्मीर हिमालयात आहे. भारतीय पठारातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. भारतीय पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी. वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणतात? आद्य क्रांतिकारक. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? जमशेदजी टाटा. मुंबईत पहिली कापड गिरणी जमशेदजी टाटा यांनी सुरू केली. मुंबईत पहिली कापड गिरणी जमशेदजी टाटा यांनी सुरू केली. कडप्पा खडक प्रणालीत आढळणारे जिल्हे कोणते? कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ हे तिन्ही कडप्पा खडक प्रणालीत आढळणारे जिल्हे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.